नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 8 तारखेपासून एक जोरदार असे 3 चक्रवात तयार झाले आहेत हवेचे आणि दोन लो प्रेशर तयार झाले आहेत. एक बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाला आहे आणि एक अरबी समुद्रामध्ये. आणि बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्र याच्या टोकावर एक जोरदार असे चक्रवात स्थिती वाऱ्याची तयार झाली आहे. त्या कारणामुळे महाराष्ट्रात 8 तारखेपासून चांगला जोरदार पाऊस होण्यास प्रारंभ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, 8 तारखेला 2 वाजल्यापासून या भागात चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, दापोली, सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणी 2 वाजल्यापासून एकदम जोरदार पाऊस होणार. तसेच सोलापूर, लातूर, बीड, अहमदनगर, नांदेड, तसेच परभणी, हिंगोली, पुसद, नागपूरचा इकडला साईडचा भाग, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, तसेच भंडारा, कवर्धा, नैनपूर या भागामध्ये 2 वाजल्यापासून चांगल्या पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे. तसेच 2 वाजता पाहिला असता जवळजवळ या पट्ट्यामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. नांदेड, परभणी, उमरखेडा, तसेच परळी, माजलगाव, बीडमध्ये बीड, केज, तसेच पिटी, तुळजापूर, धाराशिव, बार्शी, करमाळा, जामखेड या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच सातारा, चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, गोकर्ण, पुणे, खोपोली या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. जवळजवळ सर्वच मॉडेल हे जोरदार पावसाचे संकेत 8 आणि 9 तारखेला दाखवत आहेत. शेतकरी मित्रांनो, 9 तारखेला देखील हा 9 तारखेला देखील चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर, कराड, खोपोली, मुंबई, कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, नाशिक, पालघर या ठिकाणी पालघर, इगतपुरी, नाशिक या ठिकाणी एकदम तुफानाचा पाऊस 9 तारखेला होण्याचा अंदाज आहे. तसेच मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, जळगाव, साक्रीला सर्वसाधारण पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच जळगाव, सिल्लोड या भागामध्ये देखील एकदम जोरदार असा पाऊस 9 तारखेला होणार आहे. तसेच बीड, जामखेड, गेवराई, तसेच अहमदनगर, पाटोदा या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस 9 तारखेला देखील होणार आहे. खामगाव, चिखली, अकोला, अकोटा, अहमदपूर, अमरावती या भागामध्ये देखील चांगला जोरदार 9 तारखेला पाऊस होणार आहे. हा पाऊस यवतमाळ, वर्धा, तसेच तिकडे पाहिला असता नागपूरचा पूर्ण भाग, उमरेड, तसेच चंद्रपूर या भागामध्ये, भंडारा, गोंदिया या भागामध्ये चांगला जोरदार असा पाऊस विदर्भ साईडला देखील 9 तारखेला राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वच मॉडेल हे आज एशियन मॉडेल असो, आता स्कायमेट मॉडेल असो, हे सर्वच मॉडेल 8 आणि 9 तारखेला एकदम जोरदार पाऊस चांगला देत आहे. हा एशियन मॉडेल. तर शेतकरी मित्रांनो, हे मॉडेल सहसा महाराष्ट्रात एकदम चांगल्या पद्धतीने हवामान अंदाज अचूक असा या मॉडेलचा हवामान अंदाज झालेला आहे, ठरलेला आहे. आणि हेच मॉडेल गोंदिया, भंडारा, नागपूर, उमरेड या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस दाखवत आहे. तसे पाहिलं तर अमरावती, आर्वी, वर्धा, यवतमाळ, पुसद, नांदेड, उमरखेडा, हिंगोली, परभणी, जिंतूर, नांदेड, परळी, अहमदपूर, लातूर, बीड, केज, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, तसेच बारामती, कराड, देवगिरी, सातारा, पुणे, खेड, अहमदनगर, खोपोली, गोकर्ण, चिपळूण, सातारा, कराड, कोल्हापूर, तसेच रत्नागिरी, सांगली, निपाणी या भागामध्ये एकदम जोरदार असा 8 तारखेला पाऊस दाखवत आहे. आणि हाच पाऊस जवळजवळ शेतकरी मित्र 9 तारखेला याचे प्रमाण काही भागात कमी होणार आहे. आणि फक्त या भागात 9 तारखेला पाऊस हा जास्त राहण्याचा अंदाज आहे. 9 तारखेला पाऊस हा दुसऱ्या भागामध्ये सरकत आहे. कोल्हापूर,
रत्नागिरी, चिपळूण, कराड या भागामध्ये देखील 9 तारखेला पाऊस होणार आहे आणि नाशिक साईडला पावसाचे प्रमाण हे 9 तारखेला एकदम जास्त राहणार आहे. पालघर, जुन्नर, इगतपुरी, नाशिक या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होणार आहे. इगतपुरीला एकदम तुफान असा पाऊस होणार आहे. तसेच मनमाड, मालेगाव, चिपळूण या भागामध्ये देखील 9 तारखेला चांगला जोरदार, चाळीसगाव, सिल्लोड, संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, अहमदनगर, जामखेड, बीड, पाटोदा, कडाष्टी, केज या भागामध्ये देखील 9 तारखेला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि तो पहिला असता चिखली, वाशिम, खामगाव, अकोला, अकोटा, ब्राह्मणपूर, जळगाव, खांडवा या भागामध्ये 9 तारखेला चांगला जोरदार असा पाऊस होणार आहे. तसे विदर्भ साईडला पूर्ण विदर्भ आणि खानदेश मध्ये 9 तारखेला एकदम जोरदार पाऊस होणार आहे. तरी शेतकरी मित्र, असे रोजची रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.